नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते। आज 12 जानेवारी वेदांचे जागतिकीकरण यावर मी बोलत आहे। आज कारण स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण विश्वात हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो। कारण ह्या चिरतरुण माणसांनी तरुणपणी देह ठेवला म्हणून त्यांचे विचार सर्व तरुणांना प्रेरक व्हावे या भावनेतून जगभर हा युवा दिन साजरा होतो। एखाद्या युवकाने आपल्या गुरुकडे जाण्यापूर्वी किती तयारी करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय। आपण नुसतं प्रत्येकाच्या मध्ये अहंकार आहे, अहंभाव आहे, अहंभाव आहे म्हणतो, पण स्वामींनी ह्या अहंभावाचं मूळ त्याच्यावर तात्विक चर्चा केलेला डेकार्टचा इगोइझम अहंवाद हा संपूर्ण अभ्यासला होता। त्याचबरोबर स्वामींनी डार्विनचा उत्क्रांतीवाद अभ्यास केला होता। ह्यूम व बेनचा नास्तिकवाद पूर्ण अभ्यास केला होता। स्पेन्सरचा शून्यवाद, सगळं काही शून्य आहे हे आपण म्हणतो, पण त्याच्यावर मोठं तत्त्वज्ञान मांडलेला स्पेन्सरचा जो ग्रंथ आहे तोही त्याने अभ्यासला होता। आणि हे सगळं अभ्यास करून मनाला शांतीच नव्हती। त्यावेळेस ते म्हणतात की असं का होतंय, आपल्या मनाला शांती नाही आहे। पण ते ज्या कॉलेजमध्ये शिकत होते त्याचे प्राचार्य प्राध्यापक विल्सन हे एकदा एक निसर्ग कविता शिकवत असतात आणि ती शिकवत असताना स्वामीमध्येच म्हणतात, तुम्ही एवढं वर्णन करताय त्या निसर्ग शक्तीमागे एक शक्ती आहे सांगताय, तर त्या अशी काही तुम्ही पाहिली आहे का? ते इतके एकाग्र होऊन शिकवताना ते म्हणतात, अरे बाळा, नरेंद्र लाडका तो विद्यार्थी असतो, बाकीच्या मुलांना आश्चर्य वाटतं की हा मध्ये कसा बोलला, आता ह्याची धडगत नाही, पण ह्या उलट ते कौतुक करत म्हणतात, नरेंद्र तुला भारंभार पुस्तकं वाचून हे अजिबात ज्ञान मिळणार नाही, पण दक्षिणेश्वरी कलकत्त्यामध्ये रामकृष्ण म्हणून एक महात्मा आहे त्याच्याकडे जा आणि तुला त्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही। इतके दिवस खूप जणांकडनं ऐकलं, पण आज मात्र प्रत्यक्ष आपल्या प्राध्यापकांनी ग्वाही दिल्यावर हा त्यांच्याकडे जातो, त्यांना शरण जातो। एक मिनिट, सॉरी। दोघंही गुरु आणि शिष्य एकमेकांची परीक्षा घेतात आणि सरतेशेवटी दोघांना शिक्कामोर्तब करतात। त्यासाठी प्रसंग असा घडतो की कलकत्त्याच्या महानगरामध्ये अतिशय आलिशान अशा गाड्यामध्ये, घोड्यागिर्दींमध्ये, बग्ग्यांमध्ये हिंडलेला हा नरेंद्र हा आपल्यासाठी काय करेल, भिक्षा मागेल अशी शंका रामकृष्णांना येते। म्हणून शिष्य झाल्यावर त्याला सर्व विद्या देऊन झाल्यावर ते एक दिवशी म्हणतात, नरेंद्र जा बरं तू भिक्षा मागून आण काही घरी। तर नरेंद्र चक्क हातात झोळी घेऊन 10 घरी भिक्षा मागायला जातो। रामकृष्ण परमहंसांना ह्याचा इतका आनंद होतो, ते ज्याला त्याला उदंड स्तुती करत सांगतात, आज नरेंद्रनी माझ्यासाठी भिक्षा मागितली, आज नरेंद्रनी माझ्यासाठी भिक्षा मागितली। तो लाजला नाही, त्यांनी संकोच केला नाही। म्हणजे हा एक खणखणीत अशा प्रकारे तयार केलेलं हे नाणं रामकृष्ण परमहंसांनी जगाच्या व्यासपीठावर नेलं। त्याच्याकडनं जो वेद आणि वेदांत तयार करून घेतला होता तो जगाच्या मुशीमध्ये ओतप्रोत ओतला आणि विश्वबंधुत्वाची साद घालत त्यांनी धर्म परिषदेमध्ये, सर्व धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माला अव्वल स्थान मिळवून दिलं आणि जगाला हे मान्यच करायला लावलं की सर्वश्रेष्ठ कोण आहे तर हिंदू धर्म आहे। भारतीयांचा सर्वात प्राचीन असणारा वेद आणि वेदांत हा अतिशय विश्वभर सगळ्या त्या युरोप अमेरिकन लोकांना जवळचा वाटू लागला, त्याच्यात रस वाटू लागला। आता त्यांच्यात इतका रस निर्माण झाला आहे म्हटल्यावर आता हा मागे हटणारा तरुण नव्हताच। आज 100-200 वर्षानंतर, 150 वर्षानंतर आपल्याकडं ह्या मोठमोठाल्या कंपन्या आल्या आहेत की आपण कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणतो। तर 1893 साली 94 साली विवेकानंदांची भाषणं झाल्यावर त्या काळामध्ये लगेच मोठ्या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी स्वामींना चक्क वर्षभरासाठी असं 2 कंपन्यांनी 2 वर्ष विकत घेतलं।
आणि स्वामींनी स्वतःचं काहीही करायचं नाही. 2 वर्ष त्यांनी स्वतःला विकलं आणि त्याच्यापासून निर्माण झालेला पैसा आपला मठ चालवायसाठी भारतात आणला आणि ते जिथं ठेवतील तिथं भाषणं केली. त्यांना तिथं काही माहितीच नव्हतं, पण आपसुक ज्ञान दान करायचं संधी त्यांच्यासमोर ठाकूरांनी उभी केली. मग स्वामींनी युरोप अमेरिकनच्या गळी पूर्ण आपला वेदांत उतरवला. अत्यंत रसाळ असणारा वेदांत. स्वामींनी प्रत्येकाला इतकी त्यांची उत्सुकता शिगेला पोचवली की अनेक युवक म्हणजे स्वामींच्या जे नादी लागले ते शेवटपर्यंत स्वामी भक्त होऊन राहिले. मला गोष्ट महत्त्वाची वाटते की स्वामींनी मद्रासच्या आणि खेतडीच्या महाराजांना एक पत्र टाकलं. त्या पत्रव्यवहारात खूप उशिरा मला ही गोष्ट पाहण्यात आली, 80 साली जवळजवळ, की स्वामी म्हणाले की मी इतका वेदांत पसरवला आहे की येणाऱ्या 50 वर्षात एक महात्मा येईल आणि तो पुनश्च ह्याचा पुनरुच्चार करेल. मग मी ते हुडकत असतानाच मला लीला मावशी, त्या कुलकर्णी मॅडम, त्या अचानक भेटल्या. म्हणाल्या की अगं माझ्या गुरूंनी हे काम केलं आहे आणि अक्कलकोटचे गजानन महाराजांनी हे काम केलं आहे. हे म्हटल्यावर मी तर आधीपासून तिथं जाते, मग मला कधी कुणी कसं बोललं नाही. मी त्यांना विचारलं, पण मी कधी त्यांनी काय केलं आहे, त्यांचं कार्य काय, त्यांचं चरित्र काय, हे कधी पाहिलंच नव्हतं. मी फक्त त्यांच्याबरोबर सोबत म्हणून जायचे. आणि मग मात्र मी अवाक झाले. जसेच्या तसे स्वामींच्या शब्दाचं उच्चार मला त्यांच्या ठिकाणी मिळाला, त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेत मिळाला की ते म्हणाले मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन. आणि हेच स्वामींनी बोललेले असते की वेदांचं कोणतरी पुनरुज्जीवन करेल. आणि हे असं दोन्हींची हात मिळवणी बघून, स्वामी कार्य आणि श्रीकार्य यांची हात मिळवणी बघून माझा आनंद गगनात मावेना. आणि मग आपल्याला हे कार्य करायला आता खूप जवळीक निर्माण झाली. आणि आज वास्तविक 60 देशांच्या वर अग्निहोत्र चालतं, देशात तर चालतं आणि त्याच्याही वर संख्या गेलेली आहे. म्हणजे वैदिक धर्म स्वामींना अभिप्रेत असलेला जगभर झाला आहे. फक्त त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करायचं काम आपल्याला स्वामी प्रेरणा देऊ देत, अशी आजच्या दिवशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. पण त्यांनी त्या काळात 150 वर्षापूर्वी जे सांगितलं आहे, धर्मप्रचारकांची गरज आणि उणीव शेकडो वर्षांपूर्वी होती, ती मात्र आजही तशीच टिकून आहे. याचं वैषम्य वाटतं. तर तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने पुढं यावं आणि पश्चिमेकडं जाऊन आपल्या धर्माचा प्रचार करायचा विडा उचलावा. त्यांच्याला आवाहन द्यायला, प्रतिसाद द्यायला स्वामी समर्थ आहेत. तर अशा या श्रेष्ठ धर्मप्रचारकास शतशः वंदन. स्वामी म्हणजे एका योद्धा संन्यासी होते, अशा योद्ध्या संन्यासाचा जय जयकार असो. जय स्वामी विवेकानंद.